वेगळं पाऊल उचललं. त्यांनी फक्त चूक मान्य नाही केली, तर थेट लिडकॉम आणि लिडकारशी संपर्क साधला. म्हणजे संकटाचं संधीत रूपांतर केलं. अगदी. आणि आता ते अधिकृतपणे जीआय टॅग मिळालेल्या 8 जिल्ह्यांमधील कारागिरांसोबत काम करणार आहेत. आणि हा जीआय टॅग महत्वाचा आहे, कारण तो त्या वस्तूची ओळख तिच्या भौगोलिक उगमाशी जोडतो. म्हणजे या 8 जिल्ह्यांव्यतिरिक्त कोणीही ओरिजिनल कोल्हापुरी म्हणून चप्पल विकू शकत नाही. बरोबर. यात महाराष्ट्रातले कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि कर्नाटकातले बेळगाव, बागलकोट, धारवाड, विजापूर जिल्हे आहेत. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय, पण ज्यांच्या कलेवर हे सगळं उभं आहे त्या कारागिरांच्या पदरात नेमकं काय पडणार आहे? अपेक्षा तर खूप आहेत. लिडकॉमच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रेरणा देशभरतार म्हणतात की यामुळे कारागिरांच्या कौशल्याला जागतिक ओळख आणि श्रेय मिळेल. पण काही चिंताही असतीलच. आहेत ना? काही कारागिरांना वाटतं की हे काम फक्त काही केंद्रांपुरतं मर्यादित राहू नये, ते प्रत्येक कुशल कारागिरापर्यंत पोहोचावं. त्यांची एकच मागणी आहे की कलेसाठी घासाघीस नको, योग्य सन्मान मिळावा. आणि मला वाटतं यातून पुढच्या पिढीलाही प्रेरणा मिळू शकते, हो ना? नक्कीच. जर कलेला प्रतिष्ठा आणि चांगला मोबदला मिळाला तर तरुण पिढी या क्षेत्राकडे नक्कीच आकर्षित होईल. आणि ही गोष्ट फक्त एका कलेक्शनपुरती नाहीये, हा 3 वर्षांचा करार आहे. अच्छा, म्हणजे ही एक दीर्घकालीन भागीदारी आहे. हो. यात भारतीय कारागिरांना भारतात आणि इटलीतल्या प्राडा अकॅडमीमध्ये प्रशिक्षणही दिलं जाणार आहे. म्हणजे फक्त एक उत्पादन नाही, तर कौशल्य विकासाची एक मोठी संधी आहे. एका आंतरराष्ट्रीय ब्रँडने केलेल्या चुकीची दुरुस्ती आता आपल्या कलेसाठी एक सुवर्ण संधी ठरतीये. पण जाता जाता एक प्रश्न मनात राहतोच. कोणता? जेव्हा एखादी हस्तकला वस्तू लक्झरी म्हणून इतकी महाग विकली जाते, तेव्हा त्यातून त्या कलेचा दर्जा खरोखरच उंचावतो. किती कला ज्या संस्कृतीत जन्माला आली त्याच लोकांसाठी अधिक दुर्मिळ आणि पोहोचण्याच्या पलीकडची होते.